महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार यांना वंदन करून मी इथे जो आज आम्ही एकत्रित जमलेलो आहोत जल्लोष करण्यासाठी, गेले 27-28 दिवस हा विद्यार्थ्यांचा, तरुणांचा त्यांच्या न्यायी हक्कासाठी लढा चालू होतं जंतर मंतरवर. पण ते आंदोलन, ते लोकशाही पद्धतीचं आंदोलन चिरडण्याचं सरकारने भरपूर प्रयत्न केला. शेवटी तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला त्यांनी आणि नंतर 27-28 दिवसानंतर त्यांनी शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. तसं पाहायला गेलं तर त्यांनी एवढं सहनशीलतेचा अंत पाहायला नको हवं होतं, पण त्यांना तरुणांच्या शक्तीचा अंदाज आला नाही. पण तरी सुद्धा त्यांनी दिलं ते शहाणपण, त्याला उशीरच तिथलं शहाणपण होतं. याचं तरुणांनी काय केलं असतं याची त्याला गोपनीय माहिती गेली असेल कदाचित, आणि म्हणून त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. आज एकीकडे आम्ही त्या आनंदोत्सव करतो आहोत, पण एकीकडे आम्हाला दुःख पण आहे. कारण ज्या मातांनी, ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना गमावलं, निष्पाप मुलांना गमावलं, निष्पाप मुलांचा सरकारने बळी घेतला, त्याचा आम्हाला दुःख आहे. आणि म्हणून एकीकडे आम्ही आनंदोत्सव करत असताना एकीकडे आम्हाला दुःख पण होतं की त्या घरची परिस्थिती काय झाली असेल. आज 3 ते 4 पोरं विद्यार्थी आज शहीद झाले, त्याला किती दुःख झालं असेल. आणि एकीकडे ज्यांना लाटा काट्या पडल्या, त्या विद्यार्थ्यांना ज्यांच्या आया बहिणींनी सुद्धा लाठीमार केला, त्यांचं दुःख आम्हाला खूप वेगळं आहे. त्यांचं दुःख ते आम्हाला समजण्या पलीकडचं आहे. पण तरी सुद्धा आज तिथे आम्ही आनंदोत्सव करायला जमलेलो आहोत. पण त्याचबरोबर आम्ही दुःख सुद्धा व्यक्त करतो. आणि यानंतर कुठल्याही सरकारने तरुणांच्या अंत करण्याचा, सहनशीलतेचा अंत पाहू नये एवढी विनंती करतो. नाही 2 शब्द बोलतो.